हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे. त्या स्त्रीने त्याला विश्वासाने स्पर्श केला. तुम्ही देवाला विश्वासाने स्पर्श करून तुम्हाला कितीही संकट सतावत असली तरी देव तुम्हाला सहज बाहेर काढू शकतो, तुमचं तारण करू शकतो असा विश्वास ठेवू शकता का सांगा? आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाच्या मध्ये स्वागत. बघा, तुम्ही देवाची वचनं जितक्या जास्त प्रमाणात समजून घ्याल तितक्या जास्त प्रमाणात तुम्ही दैनंदिन आयुष्यात आनंदी राहू शकाल. आणि तुमची संकट किती मोठी किंवा किती कठोर असली तरीही भीती आणि विश्वास ठेवून तुम्ही भीतीवर मात करू शकता. आणि त्याचबरोबर भीती वाटत असताना काम कसं करायचं हे मी बोलते. आणि भीती वाटली तरी काम करणं म्हणजे काय तर भीती या शब्दाचा अर्थ असा की एखाद्या गोष्टीपासून दूर दूर पळणं. आणि बायबलमध्ये असं अनेक ठिकाणी लिहिलंय, मी तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्ही घाबरू नका. तुम्ही घाबरूच नका असं देव तुम्हाला सांगत नव्हता. तर वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी भीती वाटूच शकते. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण परिस्थितीला शरण जाऊ नये. आणि आपल्याला भीती वाटली ना तरी भीत आपण ते नक्कीच करू शकतो. आणि देवाला तुमच्याकडून जे करवून घ्यायचंय किंवा तुम्हाला मनापासून ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या करण्यापासून तुम्ही परावृत्त होऊ नका. भीतीला तुमच्यावर ताबा घेऊ देऊ नका. आणि बघा, आपण मूर्खपणा करावा असं मला मुळीच म्हणायचं नाही. म्हणजे मी असं म्हणत नाही तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल, पोहता येत नसेल तर तुम्ही त्या खोल स्विमिंग पूलमध्ये उडीच घ्या असं मला म्हणायचं नाहीये. खरोखर एखादी गोष्ट करण्यासारखी असेल ती तुम्ही करा. आणि देव तुम्हाला जे करायला सांगतोय, जे मनापासून करायचंय ते करा. आणि भीती वाटली तरी भीत करा आणि स्वतःला दुखापत करून घेऊ नका. पण बघा, लक्षात ठेवा, करण्यासारख्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. आणि काही लोकांना पार्टीत बोलावलं जातं पण ते जात नाहीत कारण त्यांना तिथे कुणी ओळखत नाही. आणि म्हणून त्यांना भीती वाटते की कसं कुणाशी बोलणार, त्यांना कुणी स्वीकारणार नाही किंवा ज्यांच्यासोबत त्यांचं बिनसलेलं असतं अशासोबतच ते नाही जाऊ शकत म्हणून ते जात नाहीत. अशा बऱ्याच गोष्टी घडतात ज्या गोष्टींचा तुम्ही विचारही केलेला नसतो. आणि जेव्हा भीती तुमचा दरवाजा ठोठावते तेव्हा तुम्ही विश्वास ठेवून सामोरं गेलं पाहिजे त्या भीतीला. भीतीशिवाय जगण्यासाठी आपण शंका न घेता जगणं शिकायला हवं. तुम्ही जेव्हा शंका घेता तेव्हा प्रत्येक वेळी देव रागावतो असं नाहीये. थॉमस साशंक झाला, तो म्हणाला, जोवर मी तुला स्पर्श करत नाही तोवर मी विश्वास ठेवू शकत नाही. आणि मग येशूने त्याला स्पर्श करू दिला, त्याला पुरावा दाखवला. पण त्यानंतर येशू म्हणाला की जे न पाहता विश्वास ठेवतात त्यांना आशीर्वाद मिळतो. आणि मला वाटतं आपण तसा विश्वास ठेवावा. म्हणजे जर तुम्हाला खरोखर शंका असेल तुम्ही देवाला ती शंका बिनधास्त विचारू शकता. त्या अवस्थेत तुम्ही प्रार्थना करायला हवी जेणेकरून साशंक वृत्तीचा त्रास तुम्हाला होणार नाही. आणि आपल्या शंकांवर शंका घ्यायला शिकायला हवं. आपण साशंक होतो कारण आपला शत्रू आपल्यापासून काही हिरावून घेत असतो. लक्षात ठेवा, शंका ही भीतीची सुरुवात आहे. आपण पूर्णतः घाबरलेले नसतो तर ही भीतीची सुरुवात असते. आणि जर आपण सुरुवातीलाच भीतीवर ताबा मिळवू शकलो तर पुढे आपण तिचा पराभव करू शकतो. आणि बघा, अशक्य गोष्टींसाठी अब्रामाने विश्वास ठेवला आणि देव म्हणाला तो त्याला त्याचा स्वतःचा मुलगा देऊ शकतो. आणि त्याचं आणि साराचं मूल होण्याचं वय निघून गेलं होतं. पण तरी त्याने प्रतीक्षा केली. त्याने प्रतीक्षा केली आणि देववचन सत्यात बदलेल यासाठी त्याने मनापासून प्रतीक्षा केली. आणि चला बघू बायबल त्याबद्दल काय बोलतंय ते. रोमकरास अध्याय 4 वचन 18 ते 21. तशी तुझी संतती होईल या वचनाप्रमाणे त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही त्याने आशेने विश्वास ठेविला. दुसऱ्या शब्दात आशा ठेवायला त्याच्याकडे कारणच नव्हतं आणि आशादायक आहे असं म्हणायला त्याच्याकडे कुठलंच कारण नव्हतं. म्हणजे साराचं खंगलेलं शरीर पाहून तो म्हणूच शकला असता की मला आता कोणतीही आशा वाटत नाही. आणि तो स्वतः 100 वर्षांचा होता. तो म्हणू शकत होता की मला आता कुठलीही आशा वाटत नाही.
या जगामध्ये ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल आशा ठेवायची गरज नाही. आपण देवामध्ये आशा ठेवायची आहे आणि देवासोबत सगळं काही शक्य आहे यावर विश्वास ठेवायची वेळ आलेली आहे. आणि कधी कधी देव हे करू शकतो यावर आपण शंका नाही घेत, तर देव हे आपल्यासाठी करू शकतो यावर आपण शंका घेतो. आणि खरं तर आपण स्वतःवरच संशय घेतो. आपण याबद्दल बोलणार आहोत आज. तर त्याने बहुत राष्ट्रांचा बाप व्हावे म्हणून आशेला जागा नसताही आशेने विश्वास ठेविला. आता पुढे बघा. तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपणही त्याने लक्षात घेतली. तर तो परिस्थिती पाहून पळाला नाही. त्याने परिस्थितीचा सामना केला आणि तो म्हणाला की देव महान आहे. आणि बघा, तुम्ही हेच करावं असं देवाला वाटतंय. आपल्या परिस्थितीला घाबरून जाऊ नका, तर तिचा सामना करा. परिस्थितीकडे रोखून पहा आणि म्हणा, मला हे दिसतंय, मला हे दिसतंय, मला हे दिसतंय, मला हे दिसतंय. पण तुमच्यापैकी कोणीही देवापेक्षा मोठा नाही. देवासोबत सगळं काही सोपं आहे. परंतु देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्वासामुळे डळमळला नाही, तर विश्वासाने सबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले. तो सशक्त झाला. जेव्हा त्याने देवाकडे प्रार्थना करायला सुरुवात केली, देव भविष्यात त्याच्यासाठी जे करणार होता त्याबद्दल त्याने आभार मानले आणि त्याचा विश्वास बळकट झाला. म्हणून तुम्ही देवाकडे असं काही मागता जे तुम्हाला अशक्य वाटतं, तेव्हा एक गोष्ट करा की जेव्हा मनात शंका निर्माण होईल तेव्हा असं म्हणा की माझा विश्वास आहे की देव माझ्या आयुष्यात काम करतोय आणि मी योग्य वेळ आल्यावर विजयी होणारच आहे. बायबल म्हणतं की यामुळे आम्हाला जगावर विजय मिळवता आला आमच्या विश्वासाद्वारेच. बघा, विश्वासामुळे तुम्ही आयुष्यात विजयी होता. विश्वास म्हणजे काय? विश्वास म्हणजे ज्या गोष्टी पाहिल्या नाहीत त्यांच्या पुराव्यांबद्दल आशा धरणे, अशा गोष्टीचा सार. आता विचार करूया, याचा अर्थ काय? अशा गोष्टीचा सार म्हणजे ज्याबद्दल आशा धरता पण ती पाहिलेली नसते. ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्यांचा एक पुरावा म्हणजे विश्वास. एक उदाहरण घेऊया, ठीक आहे? या शहरात माझं आणि माझ्या नवऱ्याचं घर आहे, पण ते घर उचलून मी इथे स्टुडिओत तर आणू शकणार नाही ना, की बघा हे माझं घर आहे. पण घर आणि माझ्या नावावर असलेला करार, तो पुरावा म्हणून मी इथे आणून तुम्हाला मी दाखवू शकते. आणि मग तुम्ही म्हणाल की हो हे तुझंच घर आहे, यावर विश्वास आहे आमचा. तर बायबल म्हणतं की ज्या गोष्टी आपण पाहिलेल्या नाहीत त्याबद्दल आशा बाळगणारा करार म्हणजेच विश्वास होय. पण भीती म्हणजे नकारात्मक गोष्टींवर विश्वास ठेवणं, ज्या गोष्टी आयुष्यात कधीच घडू नयेत असं आपल्याला वाटत होतं, ज्यांची आपण आशा बाळगत नाही आहोत, अशा गोष्टींचा पुरावा म्हणजे भीती होय. आणि मला विश्वास आहे, विश्वासामध्ये निर्मितीची शक्ती आहे, पण भीतीमध्ये सुद्धा निर्मितीची शक्ती आहे. आणि आता मी असं नाही म्हणणार की प्रत्येक वेळी तुम्ही घाबरता तेव्हा ती गोष्ट घडते, पण मला वाटतं जर तुम्ही जास्त काळासाठी एखाद्या गोष्टीबद्दल भीती बाळगली असेल तर ती खरोखर घडते. आणि योबमध्ये लिहिलंय की जे भयानक घडणार आहे अशी भीती वाटत होती तेच माझ्या बाबतीत घडलं. आणि जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा आपण शब्दांसोबत युद्ध करू शकतो. अब्राहम म्हणतो की देवाने जे अभिवचन दिलं आहे त्याविषयी त्याने कधीच संशय बाळगला नाही. आणि मला वाटतं आपण हेच लक्षात घेऊ, देव तुमच्यावर प्रेम करतो आणि तो तुमच्यासाठी सर्वोत्तम अशी गोष्ट करेल यावर तुमचा विश्वास आहे का? देवासोबत सगळ्या गोष्टी शक्य आहेत यावर तुमचा विश्वास आहे का? मी देवाकडे काही मागितलं आणि मला ते मिळालं नाही तरी मी देवावर विश्वास ठेवते, कारण मला कळलं की माझी प्रार्थना चुकीची होती आणि देव चुकीचा होता असं नाहीये. मी देवाकडे जे मागितलं तेच माझ्यासाठी अयोग्य होतं आणि मी मागते ते तो मला देत नाही, कारण ते माझ्यासाठी अयोग्य असतं. कधी कधी आपण अशा काही गोष्टी मागतो ज्या आपल्याला योग्य वाटतात, पण खरं तर कदाचित त्या गोष्टी हाताळण्यास आपण तयारही नसतो. देवाने तुमच्यासाठी अजून काही चांगलं योजलेलं असतं आणि तुम्हाला ते कळलेलं नसतं कसं मागायचं. बघा, देवाकडे आपल्यासाठी खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण आपल्याकडे धैर्य नाहीये. देवाकडे त्या गोष्टी मागायला आपल्याकडे विश्वास नाहीये. का? कारण आपण स्वतःबद्दल साशंक आहोत की देव आपल्याला ते देईल की नाही. आणि म्हणून
एक गोष्ट लक्षात ठेवा की देवापासून काही लपलेलं नाही. तुमचा जन्म होण्याआधीपासून देवाला तुमच्याबद्दल सगळं सगळं माहिती आहे आणि तुमच्या आईच्या गर्भात तुमची रचना करण्यापूर्वी तुमच्याबद्दल सगळं काही त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. ज्या चुका तुम्ही करू शकता ते त्याला माहिती आहे. जेव्हा तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता, जेव्हा तुम्ही विश्वासात चालता, येशू तुमच्या पापासाठी मेला यावर विश्वास ठेवता, तुम्ही पापांची कबुली देता, त्याबद्दल पश्चाताप करता, तुम्ही दैवी जीवन जगता, तेव्हा तुमच्या पापांसाठी तुम्हाला क्षमा मिळते. तुमचं जीवन पूर्णतः बदलतं. देव तुमच्यावर रागावलेला नाही, त्याला तुम्हाला मदत करायची आहे. याकोबमध्ये लिहिलेलं आहे की जर तुमच्यातील कोणी शहाणपणात उणा असेल तर त्याने ते देवाकडे मागावे, जो सर्व लोकांना उदार हस्ते देतो आणि जो दोष शोधत नाही. असा देव ते त्याला देईल. आणि याचा अर्थ मी मूर्खपणा केला असेल आणि मी स्वतःला अडचणीत टाकलं असेल, पण मला माझी चूक कळली असेल, तर मी देवाकडे जाऊन मी म्हणू शकते की मला माहिती आहे की मी अनेक चुका करून संकटांना आमंत्रण दिले. मी क्षमा मागते. मला तुझी मदत हवी आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी काय करू ते सांग. जर मी स्वतः काही करू शकत नसेन तर तू माझ्यासाठी ते कर. तो असं नाही म्हणणार की हे बघ तू हे केलंयस, तू ते केलंयस. यात लिहिलंय जो दोष शोधित नाही असा देव ते त्याला देईल. बघा, जगात अनेक लोक तुमच्यामध्ये अनेक चुका शोधतील, पण देव तुमच्यातल्या चुका शोधत नाही. तो क्षमाशील आहे. आणि अब्रामाने देवाकडे पाहून अविश्वासामुळे आपली डळमळ होऊ दिली नाही. आता हे ऐका, तर विश्वासाने प्रबळ होऊन त्याने देवाचे गौरव केले आणि देवाचा गौरव केल्यावर तो अधिक सबळ झाला. मार्क 5 मधली एक गोष्ट जिथे येशूने शंका आणि अविश्वासाच्या आवाजाकडे दुर्लक्ष केलं आणि देव आपल्याशी कधी बोलतो आणि शत्रू आपल्याशी कधी बोलतो हे आपल्याला आता ओळखणं शिकायला हवं. आणि जर शत्रू आपल्याशी बोलत असेल तर ठामपणे उत्तर द्या, मला माहिती आहे तू खोटारडा आहेस, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करणार आहे, कळलं? मार्क अध्याय 5 वचन 22. माझी इच्छा आहे की या कथेतून तुम्ही बोध घ्यावा. आणि बऱ्याचदा आपण गोष्टी वाचतो पण त्याबद्दल विचारच करत नाही. मी हे वाचेन तेव्हा तुम्ही इथे आहात, तुम्ही हे सगळं बघताय अशी कल्पना करा. आणि मग तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली की माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे, तिने बरे होऊन जगावे, म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा. आता या प्रार्थनेची तीव्रता समजून घ्या. त्याने विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आणि ती बरी होऊन ती वाचावी, म्हणून आपण तिच्यावर हात ठेवावे. येशू खूपच दयाळू होता आणि यामध्ये असं लिहिले तो त्याच्याबरोबर निघाला. तेव्हा पुष्कळ लोक त्याच्या मागून चालले होते व त्याच्या भोवती गर्दी करत होते. आणि बघा, तिथे त्या समुदायात 12 वर्ष रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती. ती खूप वैद्यांकडे गेली होती, तिने खूप पैसे खर्च केले होते, पण तरीही उपयोग झाला नव्हता. आणि ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीमध्ये शिरली. आणि विस्तारित बायबल म्हणतं तिने म्हटलं, मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरीही बरी होईन. आणि मला हे खरंच आवडतं की जर तुम्ही स्वतःशी बोलत असाल ना तर सकारात्मक बोला. माझा विश्वास आहे की मी जर येशूपर्यंत पोहोचले आणि त्याला स्पर्श केला तरी मी बरी होईन. आणि तो त्या माणसाच्या मुलीला बरं करायला जात होता जी जवळजवळ मेलीच होती. आणि तो आता दुसऱ्या कुणाला तरी मदत करायला थांबला. आणि बघा, विचार करा तुमच्या बाबतीत असं घडलं तर, जर आपण याईर असतो तर त्यावेळी किती शंका कुशंकांनी आपलं मन व्यापून टाकलं असतं. तर तेव्हा लागलाच तिचा रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहो असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठाई लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या कपड्यांना कोण शिवले, माझ्या कपड्यांना कोण शिवले. बघा, देवाचं सामर्थ्य म्हणजे काय. येशूने गर्दीमध्ये वळवून म्हटलं की माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला. शिष्यांना वाटलं हा मूर्खासारखा प्रश्न आहे, लोकसमुदाय आपल्या भोवती गर्दी करत आहे, हे पाहता मला कोणी स्पर्श केला कसे म्हणता. पण त्या बाईने, त्या स्त्रीने विश्वासाने स्पर्श केला होता. तुम्ही देवाला विश्वासाने स्पर्श करून तुम्हाला कितीही संकट सतावत असली तरी त्यातून देव तुम्हाला सहज बाहेर काढेल आणि तुमचं तारण करेल असा विश्वास ठेवू शकता का, सांगा मला तुम्ही.
तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत व कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून बरी हो. विश्वासामुळे सुटका होते, विश्वासामुळे बदल घडतो, विश्वासामुळे तुम्ही बरे होता. विश्वासामुळे जेव्हा काम होणार नसतं तेही होतं. आणि तो हे बोलतोय इतक्यात सभास्थानातल्या अधिकाऱ्याच्या इथून कुणी येऊन त्याला सांगितले, तुमची कन्या मरण पावली. गुरुजींना आणखी श्रम कशाला देता? आणि बघा त्याला काय वाटलं असेल, किती हताश झाला असेल तो. येशू, तू या मुलीसाठी का थांबलास? मी म्हणालो तो जीवन मरणाचा प्रश्न आहे. तो असं काहीही म्हणाला नाही, पण त्याला म्हणावंसं वाटलंच असेल ना. वचन 36 बघूया. वचन 36 काय म्हणतं? परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिवू नको, विश्वास मात्र धर. भिवू नको, विश्वास मात्र धर. वा, कळलं ना तुम्हाला? केवळ येशूकडे लक्ष ठेवा. आणि इब्री 12 म्हणतं, जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि तुम्हाला निराधार करून आणि उत्तर न देता देव तुमच्यामध्ये विश्वासाची सुरुवात निश्चितच करत नाही. आणि येशू विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो. पण जेव्हा काही घडत नाही आणि तुम्ही देवाकडे जे मागितलं ते मिळत नाही असं वाटतं, तेव्हा सुद्धा तुम्ही विश्वास ठेवायला हवा. आणि मी कल्पना करते असे कितीतरी लोक आहेत ज्यांनी स्वप्न पाहणं हे सोडूनच दिलेलं आहे. आणि अनेक लोकांना शत्रू असं म्हणालाय की विसरून जा, हे कधीच घडणार नाहीये, आता विसर सगळं, या तुझ्या खुळ्या कल्पना आहेत, देव तुझ्याशी असं कधी काही बोललाच नव्हता. ऐका, नीट शांत बसा काही मिनटं. तुमच्या मनात काय येते बघा. जर तुम्हाला ते कळत नसेल, तुमची चूक कबूल करा आणि म्हणा की नाही, माझा विश्वास आहे की देवाला हे करायचं आहे आणि माझा विश्वास आहे की देव माझ्याशी बोलला होता. आणि तुम्ही तुमचा विश्वास वाढवायला हवा. तुमच्या आतले नकारात्मक विचार काढून टाका आणि म्हणा की माझा देवावर विश्वास आहे हे मी म्हणणार, आणि कितीही वेळ लागला तरी चालेल, मी देवावर अविश्वास दाखवणार नाही, कारण मला त्याचं वचन कळलंय आणि तो दयाळू आहे. तर त्याने पेत्र, याकूब व याकोबाचा भाऊ योहान यांच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. बघा, येशू आज जाऊन त्या मृत मुलीला पुन्हा जिवंत करणार होता, म्हणून त्याला शंका आणि अविश्वास दाखवणारे लोक त्याच्या भोवती नको होते. त्याला विश्वास हवा होता. आणि बघा, जेव्हा तुम्ही बिकट परिस्थितीत असता आणि असं वाटतं की काहीच घडत नाहीये, तेव्हा हे काम मुळीच होणार नाही असं म्हणणाऱ्या नकारात्मक लोकांना तुमच्या अवतीभोवती नका ठेवू. तुम्ही सकारात्मक लोकांना, विश्वासणाऱ्यांना, जे तुम्हाला मानसिक बळ देतील, देव तुमच्यासोबत आहेत असा त्यांचा विश्वास आहे, अशांना जवळ करा. आणि बघा, जेव्हा मला इतरांसाठी प्रार्थना करायची असते, मी ठराविक लोकांनाच बोलवते, कारण ते केवळ असं नाही म्हणत की मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन, म्हणजे ते केवळ म्हणणं नाहीये, तर ते प्रत्यक्षात प्रार्थना करणं आहे आणि देव त्यांचं ऐकतो यावर माझा विश्वास आहे. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्षी रडणारे व आकांत करणारे यांचा गोंधळ चाललेला त्याने पाहिला व तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही का गोंधळ करीता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा ते त्याला हसू लागले, पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि त्याने शंका आणि अविश्वासाला बाहेर घालवून दिले. आणि मुलीचे आईबाप व आपल्या बरोबरची माणसे यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. अर्थात त्याने तिला बरं केलं आणि ती जिवंत झाली आणि उठून बसली. आणि विचार करा की तुमच्या भोवती असलेल्या नकारात्मक आणि साशंक लोकांना दूर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणू शकता. आणि मला नकारात्मकता आवडतच नाही, पण हीच गंमत आहे, कारण एकेकाळी मी स्वतः खूप नकारात्मक होते. मी नेहमी म्हणायचे की जर मी एका वेळी 2 विचार मनात आणले तर माझं डोकं दुखायला लागतं. आणि माझे वडील नकारात्मक होते, त्यांचा कुणावरच विश्वास नव्हता, ते सगळ्यांचा राग करायचे, त्यांचं सगळंच इतकं विचित्र होतं. म्हणजे मी अशा नकारात्मक वातावरणात वाढले, जिथे मी सकारात्मक विचार करायचे तेव्हा मला मूर्खात काढलं जायचं. आणि त्यातून मला बाहेर काढण्यासाठी देवाने मग जरा
जरा वेळ घेतला आणि देव आणि माझं लग्न झाल्यावर देव मला म्हणाला की तू इतकी तू नकारात्मक का आहेस. आणि कल्पना करा मी काय म्हटलं असेल. मी म्हटलं जर काही चांगलं घडेल अशी आशा केली नाही तर ते घडलं नाही तर निराश होत नाही ना आपण. माझ्या आयुष्यात खूप निराशा होती आणि मला वाटायचं की वाईट गोष्टी आणि वाईट विचारांवर विश्वास ठेवून मी स्वतःला वाचवतीये आणि मी अगदी तशीच होते जे नीतिसूत्र 15-15 म्हणतं, खिन्न मनाची. आणि माझ्या भोवती सगळं असंच घडत होतं की मी कंटाळले होते आणि मला वाटायचं की हातोडा आणून हे फोडून टाकावं. आणि अशा परिस्थितीत जाण्यापासून स्वतःला रोखा. समजा जरी आत्ता तुमच्या आयुष्यात समस्या असल्या तरी अशा लोकांना तुमचे मित्र बनवू नका जे काहीही करणार नाहीत आणि फक्त तुमच्या समस्यांबद्दल बोलतील आणि सतत नकारात्मक बोलतील. जे लोक आनंद घेऊन येतात, हसवतात, प्रोत्साहित करतात, तुमच्यासाठी काहीही करू शकतात, अशा लोकांना जवळ करा. शंका या शब्दाचा अर्थ काय आहे तर मार्ग नसणं, काही स्रोत नसणं, बेचैन होणं, साशंक होणं, गोंधळून जाणं, हरल्यासारखं वाटणं, दोन दगडांवर पाय ठेवणं, कुठला मार्ग निवडावा याबद्दल अनिश्चित असणं आणि कमी विश्वास असणं, उगाचच लटकत राहणं. आणि बघा तुम्ही मधल्यामध्ये लटकू शकता आणि देव हा चांगला आहे आणि त्याला आपल्याला मदत करायची, यावर आपण विश्वास ठेवायला हवा. जसं याकोब अध्याय 1 वचन 5 ते 8 मध्ये लिहिलंय, जर तुम्हापैकी कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने ते देवाजवळ मागावे, म्हणजे ते त्याला मिळेल. कारण तो कोणास दोष न लाविता सर्वांस उदारपणे देणग्या देतो, पण त्याने काही संशय न धरता विश्वासाने मागावे. कारण संशय धरणारा वाऱ्याने लोटलेल्या व उचंबळलेल्या समुद्राच्या लाटेसारखा आहे. असा माणूस द्विबुद्धीचा असून आपल्या सर्व कार्यात चंचल असतो. आपणाला प्रभूपासून काही मिळेल असे त्याने समजू नये. आता मला तुम्हाला सांगायचंय की ज्यावर तुमचा विश्वास आहे ते निश्चित करा आणि त्याला धरून राहा. मी पुन्हा म्हणेन की ज्यावर तुमचा विश्वास आहे ते निश्चित करा आणि त्याला धरून राहा. मी असं नाही म्हणणार की तुमची परीक्षा घेतली जाणार नाही, कारण ती घेतली जाणारच. तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, तुम्हाला वाटेल काहीच घडत नाहीये, पण तुम्ही विश्वासाची लढाई उत्तमरित्या लढत राहाल. आणि तुम्ही म्हणाल मी घाबरणार नाही, कारण देवाने मला भीतीचा आत्मा दिलेला नाही तर प्रीतीचा, सामर्थ्याचा आणि संयमनाचा दिलाय. देव माझ्यावर प्रीती करतो, त्याच्याकडे चांगल्या योजना आहेत माझ्यासाठी. मी आधीच म्हणाले होते की आपण देवावर शंका घेत नाही तर आपण स्वतःवरच शंका घेतो. आणि थोडा वेळ बाकी आहे, यावर चर्चा करू. तुम्ही केलेल्या प्रत्येक गोष्टीवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता का? तुम्ही असा विचार करता का की मी हे करायला नको होतं, मी हे बोलायला नको होतं, मी हे आणायला नको होतं, मी तिथे जायला नको होतं, मी ते खायलाच नको होतं, मी पुरेशी प्रार्थनाच केली नाही, मी बायबलमधला योग्य अध्यायच वाचला नाही, मी व्यवस्थित क्षमायाचनाच केली नाही, मी बायबल वाचलं पण मला त्यातलं काही कळलंच नाही, आज माझ्या मुलांनी मला मिठीच मारली नाही, मी खूपच बोलते, मी शांतच राहायला हवं, मी चांगली आई व्हायला हवं, मी चांगले बाबा व्हायला हवं, मी हे करत नाही, मी ते करत नाही. तुम्ही काय करत नाही हे सैतान सतत सांगतो. लक्षात ठेवा, जर तुम्ही येशूवर विश्वास ठेवला तर तुमच्या उणीवा तो दूर करेल आणि तो तुम्हाला परिपूर्ण करेल. सतत असं म्हणत बसू नका की मी हे करायला नको होतं. माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा सकाळी उठून देवासोबत मी वेळ घालवला असेल आणि प्रार्थना केली असेल, बायबलचा अभ्यास केला असेल आणि मला असं म्हणायचंय की जेव्हा मी हे करायचे तेव्हा सैतान मला म्हणायचा की मी चुकीची प्रार्थना केली, मी व्यवस्थित प्रकारे प्रार्थना केली नाही, चुकीच्या पद्धतीने केली, पुरेशी प्रार्थना केली नाही, देव माझा ऐकतच नाही. अशा खोट्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवता कामा नये आणि स्वतःवर संशयही घेऊ नये. आता बघा, ही महत्वाची गोष्ट तुम्ही कदाचित बऱ्याच काळापासून ऐकत असाल की स्वतःवर संशय घेणं थांबवा. बघा, देवाचा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुम्ही सुद्धा देवावर विश्वास ठेवला नाही तर चांगलं काही घडणारच नाही तुमच्या आयुष्यात. म्हणजे मी असं म्हणत नाही की तुम्ही गर्विष्ठ व्हावं, जसं की देवा मी खूप चांगली आहे म्हणून माझ्यावर कृपा कर. मला म्हणायचे की देवासाठी जे उत्तम आहे ते तुम्ही करू शकता ते करा. आणि बघा, तुम्हाला 100 पैकी 100 मार्क्स नाही मिळणार, पण तुम्हाला तुमच्या पापातून मुक्त करणं हे देवासाठी खूप सोपं आहे.
यावर विश्वास ठेवा आणि स्वतःबद्दल साशंक राहू नका असं देवाला वाटतंय, कारण देव तुमच्याशी बोलणार आहे. देवाचं तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या आयुष्यासाठी त्याच्याकडे योजना आहेत. तुम्ही कोणतीही चूक केली तरी देव तुम्हाला त्यातून सोडवणार आहे आणि तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवून आणणार आहे. यावर विश्वास ठेवा तुम्ही. हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्रपरिवारांमुळे शक्य झाला आहे.